नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मग त्यांनी कोशलाधीश राजा दशरथांची पूजा महादेवासमान मानून केली. त्यावेळी कोणतीही इतर भावना नव्हती. त्यानंतर त्यांच्याशी संबंध येत असल्यामुळे आपल्या भाग्याचा व वैभवाचा विस्तार होत असल्याबद्दल प्रशंसा करीत हात जोडून विनंती केली आणि त्यांचा सन्मान केला. राजा जनकांनी सर्व वऱ्हाडी मंडळींची व्याही दशरथांप्रमाणेच सर्व प्रकारे आदराने पूजन केले आणि सर्वांना यथायोग्य आसने दिली. मी एका मुखाने त्या उत्सवाचे वर्णन कसे करू? राजा जनकांनी दान, मान, सन्मान, विनय आणि उत्तम वाणीने सर्व वऱ्हाडाचे स्वागत केले. ब्रह्मदेव, विष्णू, शिव, दिक्पाल आणि सूर्य हे श्री रघुनाथांचा प्रभाव जाणत होते. ते ब्राह्मणांचा सुंदर वेश घेऊन मोठ्या आनंदाने ती सर्व लीला पाहत होते. जनकांनी त्यांना देवासमान मानून त्यांची पूजा केली आणि ओळख पटली नसतानाही त्यांना सुंदर आसने दिली. कोण कोणाला ओळखणार? सर्वांची शुद्ध हरपली होती. आनंदकंद नवरदेवाला पाहून दोन्ही पक्षांकडील स्थिती आनंदमय झाली होती. सर्वज्ञ श्रीरामांनी देवांना ओळखले आणि त्यांची मानसिक पूजा करून त्यांना मानसिक आसने दिली. प्रभू श्रीरामांचा शील स्वभाव पाहून देवगण मनातून हरकून गेले. श्रीरामचंद्राच्या मुखरूपी चंद्राच्या सौंदर्याचे पान सर्वांचे सुंदर नेत्ररूपी चकोर आदराने करीत होते. त्या प्रसंगी प्रेम व आनंद यांची कमतरता नव्हती. मुहूर्ताची वेळ जवळ आलेली पाहून वसिष्ठांनी शतानंदांना आदराने बोलावले. बोलावणे येताच ते आदराने आले. वसिष्ठ म्हणाले, आता जाऊन राजकुमारीला लवकर घेऊन या. मुनींची आज्ञा झाल्यावर ते प्रसन्न मनाने निघाले. बुद्धिमान राणी पुरोहितांचे बोलणे ऐकून सख्यांसह फार आनंदून गेली. ब्राह्मण स्त्रिया आणि कुळातील वयोवृद्ध स्त्रिया यांना बोलावून राणीने कुलरीतीनुसार सुंदर मंगलगीते गायली. श्रेष्ठ देवांगना सुंदर मानवी स्त्रियांचे रूप घेऊन आल्या होत्या. सर्व स्वभावाने सुंदर आणि षोडशीतील तरुणी होत्या. त्यांना पाहून अंतःपुरातील स्त्रियांना आनंद वाटला. ओळख नसतानाही त्या सर्वांना प्राणापेक्षाही अधिक प्रिय वाटू लागल्या. त्यांना पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वतीसारख्या मानून राणीने त्यांचा वारंवार सन्मान केला. अंतःपुरातील स्त्रिया व सख्या यांनी सीतेचा साज शृंगार केला. सख्या तिला बरोबर घेऊन प्रसन्न चित्ताने मंडपाकडे निघाल्या. सुंदर मांगल्याचा साज चढवून अंतःपुरातील स्त्रिया व सख्या आदराने सीतेला घेऊन निघाल्या. सर्व सुंदरींनी 16 शृंगार केले होते. त्या गजगामिनीच्या चालीनी चालत होत्या. त्यांचे मनोहर गान ऐकून मुनींचेही ध्यान भंग पावे आणि कामदेवाच्या कोकिळालाही लज्जित होऊन जात होत्या. नुपूर, पैंजणे आणि सुंदर कंकणे तालासुरावर फार सुंदर वाजत होती. स्वभावतः सुंदर सीता स्त्रियांच्या मेळाव्यात अशी शोभून दिसत होती, जणू ती लावण्यमयी ललाटांच्या मध्ये प्रत्यक्ष परम मनोहर शोभारूपी स्त्री शोभत होती. सीतेच्या सौंदर्याचे वर्णन करता येणेच कठीण, कारण बुद्धी फार अल्प आहे आणि मनोहरता फार मोठी. रूपाची खाण आणि सर्व प्रकारे पवित्र सीतेला येताना वऱ्हाडी लोकांनी पाहिले. सर्वांनी तिला मनातल्या मनात प्रणाम केला. श्रीरामचंद्रांना पाहून सर्वजण कृतकृत्य झाले. राजा दशरथ पुत्रांसह हर्षित झाले. त्यांच्या मनात कोंदलेल्या आनंदाबद्दल सांगणेच कठीण होते. देव प्रणाम करून फुले उधळू लागले. सर्व मांगल्याचे मूळ असलेल्या मुनींच्या आशीर्वादांचा ध्वनी घुमत होता. गाणी आणि नगारे यांचा आवाज दुमदुमत होता. सर्व नर नारी प्रेम आणि आनंदामध्ये मग्न झाले होते. अशा प्रकारे सीता मंडपात आली. मुनिराज मोठ्या आनंदाने शांतीपाठ म्हणू लागले. त्या प्रसंगी सर्व रीती, व्यवहार व कुलाचार दोन्ही कुलगुरूंनी केले. कुलाचार झाल्यावर गुरुजी प्रसन्न होऊन गौरी, गणेश आणि ब्राह्मणांची पूजा करविली. देव प्रकट होऊन पूजा ग्रहण करू लागले, आशीर्वाद देऊ लागले आणि सुखावून गेले. मधुपर्क इत्यादी कोणत्याही मांगलिक पदार्थांची मुनींना गरज भासताच सेवकगण त्या क्षणी सोन्याच्या परातीत आणि कलशांमध्ये भरून ते पदार्थ घेऊन तयार असत. प्रत्यक्ष सूर्यदेव मोठ्या प्रेमाने आपल्या कुळाची रीत सांगू लागले आणि त्या रीती आदराने पूर्ण केल्या जात होत्या. अशा प्रकारे देवांची पूजा झाल्यावर मुनींनी सीतेला सुंदर सिंहासनावर बसवले. सीता व श्रीराम परस्परांकडे बघत होते, पण त्यांचे परस्पर प्रेम कोणालाही दिसून येत नव्हते.
जी गोष्ट श्रेष्ठ मन, बुद्धी आणि वाणी यांच्या पलीकडची आहे, ती गोष्ट कवी कसा बरे वर्णन करू शकेल? हवनाचे प्रसंगी अग्निदेव शरीर धारण करून मोठ्या आनंदाने आहुती ग्रहण करू लागले आणि सर्व वेद ब्राह्मणाचा वेश धारण करून विवाहाचे विधी सांगू लागले. जनकांची जगतविख्यात पट्टराणी आणि सीतेची माता सुनयना हिचे वर्णन कोण कसे करू शकेल? कारण सुयश, सुकृत, सुख आणि सुंदरता यांना एकत्र करून विधात्याने तिला बनविले होते ना. वेळ होताच मुनींनी तिला बोलावले. मग सुवासिनी स्त्रिया तिला घेऊन आल्या. पट्टराणी सुनयना जनकांच्या डाव्या बाजूस अशी शोभून दिसत होती जणू हिमालयाबरोबर त्यांची पट्टराणी मैना शोभावी. पवित्र, सुगंधित आणि मंगलजलाने भरलेले सोन्याचे कलश आणि रत्नांनी भरलेल्या सुंदर पराती आपल्या हातांनी आणून राजा राणीने श्रीरामचंद्रांच्या समोर ठेवल्या. मुनी मंगलवाणीने वेद पठण करीत होते. योग्य वेळ पाहून आकाशातून फुलांचा वर्षाव होऊ लागला. नवरदेवाला पाहून राजा व राणी प्रेमात मग्न झाले आणि त्यांचे पवित्र चरण धुवू लागले. ते श्रीरामांच्या चरणकमलांचे प्रक्षालन करू लागले. तेव्हा प्रेमामुळे त्यांचे शरीरे पुलकित झाली होती. आकाश व नगर येथे होणारे गायन, नगारे व जय जयकार यांचा ध्वनी जणू चारी दिशांना उसळला होता. जे चरणकमल भगवान शिवांच्या हृदयात नित्य विराजतात, ज्यांचे एकदा स्मरण करताच मन शुद्ध होते आणि कलियुगातील सर्व पापे पळून जातात, ज्यांचा स्पर्श होताच गौतम मुनींची पत्नी पापमयी अहिल्या हिला परमगती मिळाली, ज्या चरणकमलांचा गंगारूप मकरंद रस शिवांच्या मस्तकावर विराजमान आहे, त्या गंगेला देव हे पवित्रतेची परिसीमा मानतात. मुनी आणि योगीजन आपल्या मनभ्रमराला ज्या चरणकमलांचे सेवन करून मनोवांछित गती प्राप्त करतात, त्याच चरणांचा महाभाग्यवान जनक प्रक्षालन करीत आहेत, हे पाहून सर्वजण जय जयकार करू लागले. दोन्ही कुळांचे गुरु, वर व वधू यांचे हात एकमेकांच्या हातात देऊन वेदघोष करू लागले. पाणीग्रहण झाल्याचे पाहून ब्रह्मदेवादिदेव आणि मुनी आनंदित होऊन गेले. सुखाचे मूळ असलेल्या नवरदेवाला पाहून राजा राणी रोमांचित होऊन गेले आणि हृदय आनंदामुळे भावाकुल झाले. राजांचेही भूषण असलेल्या महाराज जनकांनी लोक व वेद यांच्या पद्धतीने कन्यादान केले. ज्याप्रमाणे हिमवानाने शिवांना पार्वती आणि सागराने भगवान विष्णूंना लक्ष्मी दिली, त्याचप्रमाणे जनक राजांनी श्रीरामचंद्रांना सीता अर्पण केली. त्यामुळे विश्वामध्ये सुंदर नवी कीर्ती पसरली. विदेह जनक विनंती कशी करणार? त्या सावळ्या मूर्तींनी त्यांना खराखुरा शुद्ध हरपलेला विदेह बनवून टाकले होते. विधीपूर्वक हवन करून वधूवराची विवाहगाठ बांधली आणि सप्तपदी सुरू झाली. जयध्वनी, बंदीध्वनी, वेदध्वनी, मंगलगान आणि नगाऱ्यांचा ध्वनी ऐकून ज्ञानी देवगणही हरकून गेले आणि कल्पवृक्षाची फुले उधळू लागले. वर व कन्या अग्निभोवती सुंदर फेरे घालू लागल्या. सर्व लोक त्यांना आदराने नेत्रांचे पारणे फेडून घेत होते. त्या मनोहर जोडप्याचे वर्णन करता येणे कठीण. जी उपमा द्यावी ती तोकडीच पडे. श्रीराम व सीता यांची सुंदर प्रतिबिंबे मणिजडित स्तंभामधून झळकत होती. जणू कामदेव आणि रती अनेक रूपे घेऊन श्रीरामांचा अनुपम विवाह पाहत होते. कामदेव व रती या दोघांना दर्शनाची लालसा तर होती व संकोचही फार वाटत होता, म्हणून ती जणू वारंवार प्रकट होऊन लपत होती. पाहणारे सर्वजण आनंदमग्न झाले आणि राजा जनकांप्रमाणे आपले देहभान हरवून बसले. मुनींनी आनंदाने फेरे पूर्ण करविले आणि आहेर, वाणे इत्यादी रीती पूर्ण करविल्या. श्रीरामचंद्र सीतेच्या भांगांमधून सिंदूर घालू लागले. ती शोभा तर अवर्णनीय होती. जणू श्रीरामांचे करकमल सिंदुराच्या लाल परागाने भरून श्रीरामांची सावळी भुजारूपी साप सीतेच्या मुखचंद्रातील अमृत मिळवण्याची लोभाने त्या चंद्राला विभूषित करीत होत्या. जेव्हा वशिष्ठांनी आज्ञा दिली तेव्हा वर वधू एका आसनावर बसले. श्रीराम व सीता श्रेष्ठ आसनावर बसले ते पाहून दशरथांचे मन आनंदाने दाटून गेले.
आपल्या सुकृतरूपी कल्पवृक्षाला नवे फळ आलेले पाहून त्यांचे शरीर वारंवार रोमांचित होत होते. 14 भुवनांमध्ये उत्साह भरला होता. सर्वांनी म्हटले की श्रीरामचंद्रांचा विवाह झाला. जीभ एकच आहे आणि सोहळा महन्मंगल आहे. अशा सोहळ्याचे वर्णन एका जिभेने कसे पूर्ण होऊ शकणार? मग वशिष्ठांची आज्ञा झाल्यावर जनकांनी विवाहाचे सामान सज्ज करून मांडवी, श्रुतकीर्ती आणि उर्मिला या तिन्ही राजकुमारींना बोलावून घेतले. कुशध्वजाची मोठी कन्या मांडवी ही गुण, शील, सुख व शोभेची मूर्तीच होती. राजा जनकांनी मोठ्या प्रेमाने सर्व रीती रिवाज पूर्ण करून तिचा विवाह भरताशी करविला. जानकीची छोटी बहीण उर्मिला ही सर्व सुंदरीत श्रेष्ठ असल्याचे पाहून तिचा सर्व प्रकारे सन्मान करून लक्ष्मणाशी तिचा विवाह करून दिला. जिचे नाव श्रुतकीर्ती होते, जी सुंदर नयनी, सुंदर मुखी, सर्व गुणांची खान आणि रूपाने व शीलाने तळपत होती, तिचा विवाह राजांनी शत्रुघ्नाशी करविला. नवरे व नवऱ्या आपापल्या अनुरूप जोडीला पाहून लाजत लाजत मनातून हरकत होत्या. सर्व लोक प्रसन्न होऊन त्यांच्या लावण्याची वाखाणणी करीत होते आणि देवगण फुलांचा वर्षाव करीत होते. सर्व सुंदर वधू सुंदर वरांच्या सोबत एकाच मंडपात अशी शोभून दिसत होत्या की जणू जीवाच्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय या अवस्था आपल्या विश्व, तैजस, प्राज्ञ व ब्राह्म या स्वामींसह विराजमान झालेल्या आहेत. सर्व पुत्रांना वधूंच्या सह पाहून राजाधिराज अयोध्यापती दशरथ असे आनंदून गेले होते की यज्ञक्रिया, श्रद्धाक्रिया, योगक्रिया आणि ज्ञानक्रिया यांच्यासह अर्थ, धर्म, काम व मोक्ष ही चारही फले त्यांना लाभली आहेत. आजच्यासाठी धन्यवाद.